सुरजच्या समोरच बसलो होतो आणि रितेश सरांनी असं 2 हात केलं ना, एक अगोदर काय केलं की निम्यात हात घेतलं, अरे मला हात उचलला ना, हा त्या माझ्या मनात पूर्ण लागतो की, पण मी आई मध्ये हात जोडले होते. सूरज बघत होता माझ्याकडे तू. मग ज्यावेळेस सूरज हात वर केला सूरज येईल त्यावेळेस मी उभं राहिलो आणि आई मरी माता हे अनाऊन्स केलं. नमस्कार ताई. नमस्कार. काय सांगाल, काय आनंद आहे आपल्या सूरजनं संपूर्ण महाराष्ट्रभर नाव केलंय आणि बिग बॉसची ट्रॉफी आता लवकरच मोडवे गावामध्ये येणार, काय आनंद आहे? मला भरपूर आनंद आहे. हा आनंद पण मायबाप जनतेचा आहे, महाराष्ट्रातील मायबाप जनतेचा आहे, सूरजच्या फॅन्स लोकांचा आहे, सगळ्यांचा आहे. गणपती ज्यावेळेस बाप्पाचं आगमन झालेलं त्यावेळेस सूरज कॅप्टन झालेला, म्हणजे भरपूर त्याची मनापासून इच्छा होती की बाबा कॅप्टन व्हायचं मला, आणि बाप्पाचा आशीर्वाद होता. आणि आता गट बसले स्थापन झालेत आणि गटातच नेमकी ट्रॉफी आली आता आपल्या आईने बोलवून घेतली. काय म्हणजे तो योगायोगच म्हणायचा. तो गणपती बसले, गट आता, आणि आता सूरज ट्रॉफीच घेऊन येतो आईच्या तर्फे. आणि मला म्हणला तिथं आतमध्ये, दाजी ट्रॉफी घेऊन आले की मी तिथं ही करणार आहे देवीच्या तिथे. परत तो काय म्हणलाय आपली वर्गणी ती काय त्याच्या ह्याने बोललाय मला रात्री ते. कसा आनंद होता कालचा, म्हणजे आणि कालचा थरार कसा झाला? कालचा आनंद म्हणजे इतका आनंद होता आम्हाला काल, पण थोडी दानदुखी होती. अभिजित सरांचं बी थोडं वोटिंग, त्यांचं बी फिल्म इंडस्ट्री त्यांचं मोठं नाव आहे हो, आणि त्यांचा काल वाढदिवस होता. त्यांना गिफ्ट देतात का म्हणजे सूरजला, ही म्हणजे लई दाखदुखी होती. शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला म्हणजे थोडं हीच होतं, कन्फ्युजच होतं. सर्वांना धाकधूक चालू होते आणि काय होते काय नाही. काय हो, शेवट निकी होते. निकी मॅमला बाहेर अभिजित आणि सूरज हो, त्यापैकी एकाचा दरवाजा ओपन होणार होता आणि तो या स्पर्धेच्या बाहेर जाणार होता. त्यावेळेस मनामध्ये काय चाललेलं, आणि त्यावेळेस सूरज एवढा कॉन्फिडन्स होता. रितेश दादांनी विचारलं की सूरज काय, तर सूरज म्हटलं मला एवढा माझ्या फॅन्सवर विश्वास आहे आणि आईवरी मध्ये त्याचं ते हेच आहे ना, त्याला कॉन्फिडन्स म्हणजे पब्लिकचे जनतेचे त्याला फुल सपोर्ट आहे ना, तो एक कॉन्फिडन्स. आणि आई मरीन मातेचा तर फुल कॉन्फिडन्स की आई मला ट्रॉफी घेऊन दारा तिच्या पायापुढे आणणारच, हे त्याला फुल कॉन्फिडन्स. काल साक्षात्कार झालं, साक्षात्कार नाही हो हो 100% आशीर्वाद आहे. हा हे सूरज जेव्हा आतमध्ये म्हणतो ना आई मरी माता गणपती बाप्पा मोरया, ती म्हणजे हायच. म्हणजे एक प्रकारे भरपूर खडतर परिस्थितीतून वर आलाय. तुम्ही तर बघताय की आता आपण आहोत तिथं म्हणजे मातीचंच घर आहे आणि भरपूर म्हणजे हालाकीचे दिवस पाहिलेत. बिगारी काम केलं, शेती मजूर, किती हालाकीच्या दिवसातून तो आता दिसतोय महाराष्ट्राला. काय सांगाल? आता तुम्ही तर बघितली परिस्थिती कशी होती काय होती. आम्ही बी मुंबईला जातोय म्हणजे कसं जातोय नाही का, म्हणजे आम्हाला सुद्धा आता मुंबईला जाताना अमोल भुजबळने एक गाडी दिली होती. मुरटीतले आपले मंगेश संदेश जगताप आप्पा त्यांनी सुद्धा गाडी दिली होती. संग्राम मोरे आपल्या ॲडव्होकेट वकील यांनी बी खूप सहकार्य केलं. आमच्याकडे आता म्हणजे परिस्थिती बी नाही ना आमची तशी की बाबा 10,000 रुपये घ्यायचे आमच्याकडे गेले असं नाहीत ना. पण गावातील मोठे जनतेने आम्हाला म्हणजे गावातील लोकांनी भरपूर हे केलं, सपोर्ट केला. तरी काल तुम्ही इथे नव्हता, ट्रॉफी जिंकल्यानंतर मोबाईल मध्ये व्हिडिओ नाही मी समोरच होतो ना ट्रॉफीचे, मी समोर होतो. ट्रॉफी लाईव्ह तिथे पाहत होता, मोबाईलवर पाहत होता आणि इथे गुलालाचा सडा पडलाय आज. मला पोरांचे फोन येत होते पण माझा मोबाईल तिथं जप्त केला होता ना, म्हणजे ठेवून घेतला होता. मग ते मला कळतच नव्हतं, कॉन्टॅक्टच होत नव्हतं की काय म्हणजे तिकडून फोन येतात काय नाही. ज्यावेळेस ट्रॉफी जिंकली आम्ही सुरतला वर जाऊन भेटलो, मग लगेच खाली आलो. सर्व लोक म्हणजे आपल्या इकडे पब्लिकला फोन करत होतो की बाबा सूरजला संपूर्ण महाराष्ट्रानं प्रेम दिलं, त्याला उचलून धरलं आणि प्रामाणिकपणा त्याचं कुठेतरी कामी आलं. प्रामाणिकपणा सूरजचं कामी आलं आणि सूरजला जनतेने फुल उचलून धरलं. जनतेच्या वोटिंगवर सूरज म्हणजे मायबाप जनतेचा त्याला फुल सपोर्ट भेटला, प्रेक्षकांचा. आणि त्याला आत्मविश्वास होता, कॉन्फिडन्स होता, मी ट्रॉफी नेणारच, मी ट्रॉफी जिंकणारच. त्या डोक्यात एक टार्गेट होतं, ट्रॉफी. आणि आई मेरी माताचं त्याला हीच होतं. काल ट्रॉफी नाही जिंकली तर एक चित्रपट लगेच हो झापक झुपक केदार सरांनी आमच्या समोर अनाऊन्स केलं, झापक झुपकचा हिरो तोच असणार आहे म्हणून. तिथं तो आनंद वेगळा होता. परत केदार सरांनी आभार मानावे तेवढे कमीच आहेत म्हणा. सुरुवातीच्या काळामध्ये काय झाले तो जरा प्रसंग सांगा. कसं सिलेक्शन कसं झालं बिग बॉस मध्ये? सिलेक्शन मध्ये इथं आले होते, त्यांनी टीम आली होती केदार सरांची, अभिषेक सर आले होते इथं. अभिषेक सरांनी सुरतला आमच्या ताईच्या मुलांनी लोकेशन पाठवलं होतं अभिषेक सरांना इथं की
ही आपलं घराचं लोकेशन. मग इथं आल्यानंतर त्याला सुद्धा खरं वाटत नव्हतं की बिग बॉसच आहे काही म्हणजे, पण तिथं एकदा जाऊन आला मग ते झालं त्याला थोडं म्हणजे आलं म्हणजे कॉन्फिडन्स. आणि एवढं म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्ती घेणं ते पण त्यांनी मोठा कलर मराठी कारण त्यांना एवढं परिस्थिती होती, त्यांना घर पण सापडत नव्हतं सुरत. कोणत्या गावात राहतो काय ते धीरजने आमच्या ताईचा मुलगा ना धीरज चव्हाण, त्यांनी ते लोकेशन सगळं त्यांना पाठवलं होतं ना अभिषेक सरांना. त्यांनी बी थोडं म्हणजे सुरतला हे केलं म्हणून तर सुरत आज चर्चा काय झाली काय तिथे गेल्यावर सुरतची वगैरे? ट्रॉफी जिंकल्यानंतर काय विचारता, सगळे सुरतला हेच करत होते. हो सगळं अभिषेक सरांची काय म्हणतो सूरज? दाजी म्हणतो मला, दाजी म्हणतो. काय म्हटलं दाजी करून दाखवलं मी असं? हा मला बोलला ते दाजी, मला जे हे होतं करून दाखवलं मी. म्हणलं बा आनंद आहे म्हणलं बघा आम्हाला. बाकीचे बरेचसे दिग्गज स्पर्धक होते तिथे आणि त्यामध्ये टिकून राहणं एवढं सोपं, सर्व दिग्गज येते. वर्षाताई झालं, अभिजित सावंत सर झाले, परत निकिता पहिली विनर आहे त्याच्यातली. म्हणजे त्यात ही होणं ही लय महत्वाचं होतं. आणि शहरामध्ये पण बरेचसे फायनलिस्ट होते, बरेचसे कॅम्पेन चालवण्यात आली, काय झालं. आणि परंतु सुरतला असं कुठले म्हणजे जास्त प्रचार वगैरे काहीच केलं नव्हतं तुम्ही असं, आणि भरपूर म्हणजे सपोर्ट महाराष्ट्राचा मिळाला, जनतेचा सपोर्ट पण मिळाला. आणि सुरतला आईमरीमध्ये वरदान असल्यागतच आहे सुरतला ते. सुरत मग ग्रामीण भागामध्ये हा बिग बॉसचा कार्यक्रम पाहायला जाऊ लागला, म्हणजे एवढं कोण पाहत नव्हतं आधी. नाही मला तर या गावातनं मुरुटी दोन्ही गावातनं माझा फोन हे केलता ना, इतके फोन की काय झाले मी सगळ्यांना तिथनं शो बघून हे झालं की मी सगळ्यांना फोन लावले की सूरज बिन. मग इकडे मग सुरुवात यांची फटाकडं म्हणजे पोरांनी अगोदरच नियोजन केलं होतं. त्यात आमचे संजय चव्हाण, गणेश चव्हाण, आमचा बारका बंधुराज मनोज जाधव, अमोल भुजबळ यांनी सगळ्यांनी म्हणजे हे केलं सर. इथं म्हणजे सपोर्ट सिस्टीमच आहे आमची, थोडक्यात सपोर्ट सिस्टीमच आहे. आता बिग बॉस नाव द्यायचं म्हणतोय सूरज. हो घराला सूरजचे हे नाव आहे, त्याच्यामुळे हे जुने व्हिडिओ मी तुम्हाला ह्या घरात का काढा म्हणतोय की सूरजचं पहिलं हे घर आणि सूरज हे नंतर बांधणारे बिग बॉसचं नाव देणारे ते घर. सुरतला एक जुनी आठवण राहा म्हणून ही ह्या घरात त्याचे काय फोटो म्हणतो. आयुष्य बदललं. बिग बॉसचे आम्ही आभार मानतो. सूरजला एवढा मोठा चान्स दिला, केदार सरांचे बी आभार मानतो, खरंच मराठीचे आभार मानतो. तिथं बरेचसे दिग्गज मंडळी होते, म्हणजे वर्षा मॅडम झाल्या, पॅडी दादा झाला, परत अजून डीपी दादा झाली, अंकिता झाली, डिकी झाली, जान्हवी झाली, संग्राम दादा झाली. सर्वांची चर्चा काय झाली तिथे आतमध्ये? मी त्यांचा हात जोडत होतो, मी त्यांच्या पाया बी पडत होतो की सूरजला तुम्ही म्हणजे थोडं हे प्रोत्साहन दिलं, सूरजला हे केलं म्हणजे त्यांना मी करत होतो बरोबर. आणि असं काय आलं की सूरजने ट्रॉफी उचलल्यानंतर तुम्ही मर्यादा मारते? हो, ज्यावेळेस तो प्रसंग तुम्हाला सांगायचं राहिला. मी सूरजच्या समोरच बसलो होतो आणि रितेश सरांनी असं 2 हात केलं ना, एक अगोदर काय केलं, या निम्यात हात घेतलं, अरे मला हात उचलला ना. हा माझ्या मला पूर्ण लागतो की, पण मी आईमरीमध्ये हात जोडले होते. सूरज बघत होता माझ्याकडे तो. मग ज्यावेळेस सूरज हात वर केला सूरज विन, त्यावेळेस मी उभं राहिलो आणि आई मरी माता हे अनाऊन्स केलं. पण ती थोडं माझ्याकडे बघायला लागली सगळी, तिथली निकिता ही सगळी बघायला लागली, ती इकडे साईडला होते ना, सगळी बघायला लागली माझ्याकडे. ते त्यांच्या आलं देणार की सूरजचे दाजी दिसतात, आत्या बसली पुढे. माझा वेगळा आनंद होता, सूरजचा वेगळा आनंद माझ्या मनात, म्हणजे हे आनंद होता. मेन म्हणजे पॅडी दादांचा भरपूर सपोर्ट आहे. पॅडी दादांना भेटलो. पॅडी दादा म्हटले की मी सहसा म्हणजे जास्त कुणाशी बोलत नाही, परंतु जास्त जवळीक माझी सूरजची. सूरज दादा, पॅडी दादांनी सूरजचे पालकत्व स्वीकारलेले आणि भरपूर सपोर्ट दिला. भरपूर सपोर्ट. कारण ज्यावेळेस गेम वगैरे खेळायचं समजून सांगायचे, म्हणजे घरातले म्हणजे एक भाऊ, बारका भाऊ किंवा वडील ह्या नात्याने सूरजला त्यांनी भरपूर हे केलं. आज सूरजचे आई वडील असते, माझा मामा असता तर काय तुम्हाला सांगायचे नाही. आज ते आई वडील असते सूरज, आज सर्व काही आहे. पण मामा मामीला मी इथनं गाडीत घेऊन त्यांना तिथपर्यंत दाखवायला नेलं असतं की मामा चल, भाऊ चल, तिथं तू ही कर. बदल काय जाणार सूरजमध्ये? सूरजमध्ये बदल नाही काय. सूरज फक्त आता म्हणजे नाही, हा थोडाफार आता थोडा शिकला, हुशार झाला आता सूरज हुशार झाला, बोलण्यात चेंज वाटलं, लई चेंज. आणि मला गळ्यात पडला नाही का दाजी, म्हणजे मला खूप आनंद झाला. मला हीच पाहिजे, बाकी काय नको. सूरजची झापूक झुपूकचे काय होते ते सूरज ड्रेस असा जबरदस्त होता की, आणि ती ट्रॉफी हातात. जे ड्रेस डिझायनर आहेत आपल्या
सुमय्या पठाण मॅडम म्हणजे पुण्याच्या मॅडम, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण काय असतं, बिग बॉसचे जे ड्रेस वगैरे देतात ते परत घेतात, परंतु सूरजला ड्रेस दिले, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचा आभार मानतो मी, त्यांनी सूरजला एवढं वेगवेगळे पॅटर्न त्यांनी डिझाईन केले, सूरजचे डायलॉग वगैरे सर्व हो, त्यांचे बी आभार मानले. डान्स कसा वाटला? डान्स एक नंबर, झापक झुपक. मला असं म्हटलं कसला का हिरो बदल नसतो, कसला बदल सूरज मध्ये हा. मी थोडं अभिमान वाटला सूरजचा, इथला सूरज आणि तिथला सूरज म्हणजे थोडा. दाजी खूप अभिमान आहे सूरजचा, एकदा झापक झुपक होऊन जाऊ दे. मन आता झापक झुपक सूरजची आता ते स्टाईल आम्हाला नाही एवढं जमत, पण खरंच अभिमान आहे. आणि नक्कीच मोडवे गावचं नाव आपल्या महाराष्ट्रभर केले. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल.